आनंद आपल्या बेडवरून उठतो. तो झोपलेला असतो आणि बिनकपड्याचा झोपलेला असतो, कारण की संध्याकाळी त्याच्यापाशी ती झोपली होती. त्यानं पूर्ण रात्रभर आनंद घेतलेला असतो. आनंदाने आनंद उतरतो, कपडे वगैरे घालतो, पायामध्ये चप्पल घालतो आणि आपल्या रूमचा जो दरवाजा आहे त्याला उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. जसा त्याने दरवाजा उघडला तसं त्याच्या कानावर ओरडण्याचे, चिरकण्याचे, बोंबलण्याचे आवाज येतात. आणि ते एका माणसाचे नाही, अनेको माणसांचे, हजारो माणसांचे आवाज त्याच्या कानावर येतात. आणि ते पाहिल्याच्या नंतर, ते ऐकल्याच्या नंतर आनंद समोर बघतो तर जे दृश्य त्याला दिसतं ना, ते एवढं भयानक असतं. त्या दृश्याला पाहून आनंदला चक्कर येते आणि तो खाली जमिनीवर पडतो. आता ते दृश्य किती भयानक होतं हे ऐकायचं असेल तर स्टोरी तर पूर्ण बघावी लागेल. आणि नुसती बघूनच चालणार नाही, चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागेल. कमेंट बॉक्समध्ये सांगावं पण लागेल की कथा कशी वाटली. तर चला आता उशीर न करता मुळापासून चालू करूयात. एक आनंद नावाचा मुलगा असतो, ज्याचा वय 25 ते 26 वर्ष असतं आणि तो बाहेर देशामध्ये शिकण्यासाठी गेलेला असतो. त्याचं शिक्षण पुरं झालेलं असतं, ज्याला जे शिकायचं असतं ते. आणि आता पुढचं शिक्षण तो या भारतामध्येच करणार होता. म्हणून बाहेर देशामधून आपल्या देशामध्ये आला. आल्या घरची गाडी घेतली आणि तो शहर फिरण्यासाठी बाहेर निघाला. आता फिरता फिरता त्याला ना आपल्या भारताची जी कल्चर आहे ते फार आवडायचं. आपल्या भारताची संस्कृती त्याला, प्रत्येक सण आवडायचा, प्रत्येक संस्कृती आवडायची. म्हणजे भारतच त्याला फार आवडायचा. तो खूप प्रेमी होता भारताचा, कारण तो बाहेर देशामध्ये राहिला होता आणि तिथली संस्कृती, तिथले कल्चर त्याला अजिबात आवडायचं नाही. आणि सगळ्यात जास्त जे त्याला आवडायचं ना ते म्हणजे भारतीय स्त्री. तिला पाहिलं की याचे हातपाय थंडी व्हायचे. याचं स्वप्न होतं की यार सगळ्यात सुंदर स्त्री माझी बायको बनेल, माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य संपेपर्यंत सोबत राहील. आता ते याच्या डोक्यामध्ये थॉट होता सुंदर स्त्रीचा. याला सगळं काय याच्याजवळ होतं, फक्त ती एकच गोष्ट नव्हती. याला प्रेमिका वगैरे होत्या, पण त्या तिकडच्या होत्या. याचं काय तिथं मन लागत नव्हतं. ह्याला पाहिजे होती इकडची प्रेमिका. आता नवीन आलेला याने आपल्या घरची गाडी काढली आणि शहर फिरण्यासाठी बाहेर निघाला. आता आपल्या इकडच्या शहरांमध्ये स्टॉपवर गाडी थांबली की कुणी ना कुणीतरी येतं, द्या सर पैसे, जरा लय भूक लागली, खायला द्या, असं द्या तसं द्या. तसं याच्या गाडीपाशी एक बाबा आला. त्यानं काळे कपडे वगैरे घातलेले होते, अंगामध्ये झोळी वगैरे होते. त्याच्यावरून थोडंसं तो फकीर असल्या टाईप असा होता तो. याच्या पुढं ते टोकर केलं, देना म्हणे बाबा खायला, थोडं पुण्य वगैरे लागेल. आता हा बाहेर शिकलेला असल्यामुळं याने त्याला एक प्रश्न केला की तुला मी पैसे देतो, काय प्रॉब्लेम नाही, पण मला काय फायदा होईल त्याचा. तो बाबा म्हणला की तुला काय पाहिजे. हा म्हणला की मला पैसा तर मी तुला मागू शकत नाही, कारण की तू जर मला पैसा दिला असता तर तू माझ्याकडे मागितलंच नसतं. माझी ना साला एक लई इच्छा आहे, मला भारतीय स्त्री पाहिजे, अति सुंदर, देशील का तू. आता हा मजाकमध्ये म्हणला त्या बाबाला. बाबा म्हणला की हो देतो मी, अनेकांना दिल्या, तू काय माझ्यासोबत भांडतोय थोडी तुला न द्यायला. अशा कित्येक जण आहेत ज्यांना मी त्यांच्या मनाला आवडेल तशी स्त्री दिलेली आहे. तसं म्हणलं तर माझाही याच्यामध्ये खूप मोठा फायदा आहे. आता त्या आनंदला थोडंसं विचित्र वाटलं आणि त्याला वाटलं की हां फक्त बाहेरून असा आहे आणि आतून हा दुसराच काहीतरी आहे. मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला समजलं असेल की आनंद त्या बाबाला काय समजत होता. पण तो बाबा म्हणला की तुला देतो, पण त्यासाठी माझं नाही का छोटंसं किरकोळ काम करावं लागेल तुला. आनंद म्हणला की हो काय प्रॉब्लेम नाही, काय आहे तुझं काम सांग ना मला. बाबा म्हणला की मला त्या समोरच्या नाक्यावर एकदा सोड यार, माझ्या ना लय पाय दुखायलेत, तिथे एकदा सोड. तिथं जर तू सोडलं ना मला, तुला आज संध्याकाळी एक मस्तपैकी स्त्री भेटून जाईल. आनंद म्हणला की हो ठीक आहे बसा. आता आनंदला या गोष्टीवर जास्त काय फारसा विश्वास बसत नव्हता. तो बाबा त्या कारमध्ये बसला, मागचं गेट उघडलं बसला आणि समोरच्या स्टॉपपर्यंत जाता एकमेकांना बोलू लागले. बोलता आनंद असं तसं जे काय ते सांगितलं, मी बाहेर देशामध्ये शिकायला आहे, असं आहे तसं आहे. स्टॉपवर बाबा उतरला आणि बाबा म्हणला की लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल, आणि तो तिथून निघून गेला. आनंद पण हसत आपल्या कारचं एक्सलेटर दाबत तिथून निघून गेला.
आनंदला वाटलं की तो फक्त गप्पा मारतोय आणि त्याने फक्त आपल्याला घुमवलं. असं काहीही नसतं. कोणाच्या जर म्हणण्यावरून जर असं काही झालं असतं तर कोणाला कित्येक काय काय भेटलं असतं. समोर गेल्याच्या नंतर त्याच्या घरी एक कामाला बाई येते, वयस्कर बाई, आणि त्या बाईसोबत तिची मुलगी येते. पण ती मुलगी एवढी सुंदर असते ना भाऊ, आनंद तिला पाहतो आणि हरवून जातो. त्याला जशी स्त्री पाहिजे होती ना ती तशी स्त्री होती. याच्या घरी ती कामाला आलेली बाई तिला कामावर ठेवतो त्याच्या घरचे, आणि ती मुलगीही तिच्यासोबतच आलेली असते. आता ती मुलगी त्या आनंदच्या घरामध्ये सोफ्यावर बसलेली असते आणि हा आनंद तिला पाहिलं की पूर्णपणे हरवून गेलेला असतो. याची आई, याचे बाबा याच्याकडे काय फारसं लक्ष देत नाहीत. नवीन नवीन मुलगा आलेला आहे, बोलतोय, खेळतोय, जातोय, बाहेर येतोय, सगळेजण आपापल्या कामाला लागले. ती मुलगी त्याच्या घरात सोफ्यावर बसलेली, हा तिच्यापुढं बसला टी व्ही ऑन करून. हा तिच्याकडे बघतोय, ती मुलगीच्याकडे बघते, हा तिच्याकडे बघतोय, ती मुलगीच्याकडे बघते. हा एकदम मधोश झाला. याला तिच्या सौंदर्यापुढं काय कळतच नव्हतं, कोणतं चॅनल चालू आहे, काय आहे, काय काही नाही. आणि तिथे त्या दोघांच्या नजरा एकमेकांना जुळल्या आणि त्या नजरांमध्ये आनंदला असं वाटलं की ती माझ्यावर फिदा झालेली आहे. आणि आनंदसुद्धा त्या दिवसपासून तिच्या मार्गावर लागला. आता तिची जी आई म्हणजे आनंदच्या घरी कामाला होती, तिच्या पाठीमागं तो गेला, घर कुठे ते पाहिलं, आणि बरेचसे दिवस आनंद त्या मुलीला फक्त पाहण्यासाठी त्या एरियामध्ये जायचा नाही यायचा. आता त्या मुलीला माहीत होतं की हा माझ्यासाठी येतोय, माझ्यासाठी जातोय. आणि काही दिवसाच्या नंतर त्या मुलीचंही मन याच्यावर यायला लागलं आणि दोघांमध्ये प्रेम संबंध झाला. दोघेही जण रिलेशनशिपमध्ये आले, एकमेकांच्या जवळ आले आणि दोघेही जण एकमेकासोबत आयुष्यभर राहण्याच्या शपथासुद्धा घालायला लागले. एक बॉयफ्रेंड आणि एक गर्लफ्रेंड कसे राहतात तशा प्रकारे. आनंद फार खुश, इतका खुश की खूपच खुश. पण जो आनंद आहे तो फक्त तिला भोगण्यापुरताच खुश होता. तिच्यासोबत लग्न करायचं हे त्याला जमत नव्हतं आणि त्याच्या डोक्यामध्ये ही आयडियासुद्धा नव्हती. याच्या मागं कारण खूप मोठं होतं. ती जी मुलगी होती ती खूप गरीब घराची होती. तिची आई आनंदच्या घरी स्वयंपाक पाणी करायची आणि आनंदला हीच गोष्ट आवडायची नाही, कारण की आनंदच्या मुलीसोबत लग्न करणार ती मुलगी खूप श्रीमंत असणार हे आनंदला माहीत होतं आणि हिच्यासोबत लग्न करणार शक्यच नाही. पण ही इतकी सुंदर होती ना, तिला सोडण्याचीही त्याची इच्छा नव्हती. मग आनंदने ठरवलं की या मुलीला आपण फक्त एक आपल्यासोबत ठेवायची म्हणून ठेवायची, लग्न झाल्यानंतरही आणि लग्नाच्या अगोदरही. आता आनंद 1-2 दिवस आड करून जशी त्या मुलीची आई याच्या कामावर जायची तसा हा तिच्या घरी जायचा, तिच्यासोबत राहायचा, तिला फिरवायचा, न्यायचा, लॉजवर न्यायचा. प्रत्येक दिवशी 1 दिवस आड करून, प्रत्येक दिवशी 1 दिवस आड करून त्याचं चालू होतं. आता ती मुलगीही त्याच्यासोबत राहू लागली, प्रेम करू लागली. तिला त्याच्यावर विश्वास, आणि हा तिचा विश्वासघात करत तिचा फायदा उचलत गेला. मन भरेपर्यंत यानं तिच्यासोबत सगळं काही केलं. यांचं रिलेशनशिप 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 3 ते 4 वर्ष चाललं. आणि 4 वर्षाच्या नंतर आनंदचं लग्न ठरलं. त्याने जसा विचार केला होता तशाच प्रकारे मोठ्या श्रीमंत घरच्या मुलीशी. पण त्या मुलीसोबत ज्या लग्न करणार होता ती मुलगी काही एवढी सुंदर नव्हती दिसायला, पण प्रॉपर्टी खूप मोठी होती. त्यामुळे आनंद तिच्यासोबत लग्न करू लागला. आनंदने हो म्हणलं, स्वेरिक वगैरे झाली. ही मुलगी रडायला लागली आनंदजवळ, तू माझ्यासोबत असं केलं, तसं केलं, तसं केलं, असं केलं. आनंद म्हणला की हे बघ, तुला माझ्यासोबत राहायचं आहे ना, तर आपण असंही राहू शकतो. काय लग्नाचं पडले तुला जितका पैसा लागेल तेवढा मी देतो, तुला माझा टाईम देतो, दिवसातून एकदा तुझ्यापाशी येत जातो, तू माझी बनवून राखेल. अशा प्रकारचा आनंदचा हेतू होता. पण ती मुलगी म्हणली की नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचं, तुझ्या घरामध्ये यायचं आहे. आनंद तिला म्हणला की हां, मला माहीतच होतं, तुम्ही साले गरीब किरकोळ लोक आमच्यासारख्या श्रीमंत पोरांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवता आणि लग्नाच्या नावाखाली ब्लॅकमेल करता. तुला किती पैसा पाहिजे? ते म्हणले, मला पैसा नाही पाहिजे, मला फक्त तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, आणि लग्न केल्याच्या नंतर तू जर मला एखाद्या झोपड्यामध्ये जरी ठेवलं ना काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्यासोबत लग्न कर. आनंद म्हणला की नाही, हे शक्य नाही. ती मुलगी आनंदला धमकी देऊ लागली की मी तुझा संसार मोडून टाकेल. आनंद म्हणला की हिंमत आहे तर मोडून टाकू. दोघांमध्ये भांडणं झाले, वादावाद झाले, दोघांची तुटातूट झाली. आनंद इकडं लग्नामध्ये व्यस्त,
आनंदने लग्न केल्याच्या नंतर बायकोसोबत रोमॅन्स, इकडे फिरायला जाय तिकडे फिरायला जाय, बाहेर देशामध्ये जाऊन हनीमून केला. तिकडून तो परत घरी आला. घरी आल्याच्या नंतर बरंच 1 वर्ष झालं आनंदच्या लग्नाला. त्याला एक छोटासा मुलगासुद्धा झाला 1 वर्षाच्या नंतर. म्हणजे ते झालं 1-1.5 वर्ष झालं आणि त्यात ते छोटा मुलगा झाला. आणि तो मस्त एक दिवस आपल्या बेडरूममध्ये आपल्या बायकोसोबत रोमॅन्स वगैरे करून झोपी गेला होता. तर अचानक त्याला अर्ध्या रात्री बांगड्यांचा आवाज आला. त्याचे डोळे उघडले आणि उठून बघितलं तर दरवाजासमोर तीच मुलगी होती जी या मुलगी याच्यासोबत अफेअर करत होते. यानं त्या मुलीचा जे फायदा घेतला होता त्या मोलकरणीची मुलगी. हे पाहिल्याच्या नंतर हा खूप भिला, कारण की याची बायको शेजारी झोपलेली, लेकरू तिच्या पलीकडून झोपलेलं, हा अलीकडून, ती रूममध्ये बेडरूममध्ये. अवघड आहे. ती मुलीजवळ गेला आणि बोलला की तू इथं कसे काय, आणि तुला ते वॉचमॅनने येऊ कसं दिलं, चल 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 पटकर जा इथून, पटकर जा. ती मुलगी म्हणली की नाही मी जाणार नाही. हा म्हणलं की अरे जा यार, तुझ्या पाया पडतो, उद्या तुझ्यासोबत लग्न करतो मी, तू इथून जा. ती मुलगी म्हणली की ठीक आहे मी जायला तयार आहे. म्हणजे त्यानं अनेकदा तिचे पाया पडले, हे केलं ते केलं, तिला थोडंसं लाड घातला त्याच्याजवळ, तिला जाय म्हणला, रिक्वेस्ट केली, तेव्हा ती म्हणली की मी जाते, काय प्रॉब्लेम नाही, पण आखरीचा माझ्यासोबत एकदा संभोग कर, माझ्यासोबत एकदा प्रेम कर, माझ्यासोबत एकदा रात्र घालू. तो म्हणला काय रे, इथं माझी बायको आहे, लेकरू आहे, आणि तू अशी का बोलतीयस. ती म्हणले की टेन्शन त्याचं घेऊ नका तुम्ही, तुझ्या बायकोला अजिबात जाग येणार नाही, कारण की तिच्या जेवणामध्ये मी झोपीच्या गोळ्या टाकलेल्या आहेत, मला तुझ्याजवळ यायचंच होतं, चल माझ्यासोबत एक रात्र घालू आजची. आता आनंद आहे. तो म्हणला की हे कसं शक्य आहे, अरे तुझी आई पण नाही इथं कामाला आणि तू पण नाही, तू माझ्या बायकोच्या झोपीमध्ये गोळ्या कशा टाकशील. ती म्हणली की मी तुझ्या घरामध्ये जो नोकर कामाला आहे ना त्याची बायको आहे, आणि त्याच्या हाताने तिच्या खाण्यामध्ये झोपीच्या गोळ्या टाकलेल्या आहेत. तो म्हणला की मग तुझा नवरा कसा मानला, आणि ते कसं काय होऊ शकते शक्य. अरे कोणाचा नवरा कसा मानेल की एखादी बायको कोणाची इथं जाईल आणि त्याच्यासोबत संभोग बनवलं रात्रभर म्हणून, पागल आहे का तुझा नवरा. हे म्हणले की मी माझ्या नवऱ्याला पैसे देणार आहे, त्यामुळे माझा नवरा राजी झालाय मला तुझ्यासोबत एक रात्र सोडायला. मी त्याला सांगितलं की तू माझ्याजवळ ऑफर दिलीस, आणि ती ऑफर त्याच्यासाठी एवढी मोठी होती की त्याला आयुष्यभर काम करायची गरज नाही, त्यामुळे तो राजी झाला. आणि तसंही माझ्या नवऱ्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे, मी नाही, आणि माझ्यासाठी तू खूप महत्त्वाचा आहे, पैसा नाही. त्यामुळे तुझ्या आयुष्यामधून जर मला काढायचं असेल तर आजची रात्र मला दे आणि माझ्या नवऱ्याला तुझा पैसा दे. आता हा विचारामध्ये पडला, ह्याला ही सगळं ठीकठाक वाटलं, आणि जुनं प्रेम समोर आल्याच्या नंतर तर काय, हा म्हणलं ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. तो आपला आथरून पाथरून जर असं खाली घेतो, टाकतो, आणि त्याच्यासोबत रात्रभर रोमॅन्स करतो, फुल लगे रोमॅन्स करता करता ते दोघंही जण जागेवर झोपी जातात. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर आनंद उठतो, आजूबाजूला बघतो, त्याची बायको नव्हती, लेकरू नव्हतं, अंगावर एकही कपडा नव्हता, बाजूला चपला पडलेल्या होत्या. तो आथरुणाहून खाली येतो, पायामध्ये चपला घालतो, अंगामध्ये कपडे घालतो, आणि बेडरूमचा तो दरवाजा आहे, बेडरूमच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडतो आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. तसं त्याच्या कानावर आवाज येतात, ओरडण्याचे, चिरकण्याचे, रडण्याचे, आणि ते आवाज फक्त माणसांचे आवाज होते, हे काही स्त्रीचा आवाज नव्हता. आणि हे आवाज समोरून येतात हे पाहून आनंद समोर बघतो, तर त्याच्यासमोर जे दृश्य असतं ना ते बघितल्याच्या नंतर आनंदच्या पायाखालची जमीन सरकते, कारण समोर सगळं असं माळ टेकडे होते, म्हणजे माळ कसे असतात तशा प्रकारचे माळ डोंगर होते, आणि ते पूर्ण डोंगर लाल कलरचे होते. त्या डोंगरांमध्ये अशा वाफा निघत होत्या की जसं की एखाद्या आगीचं ठिकाण आहे, आणि त्या आगीच्या ठिकाणामध्ये ते माणसं आहेत. प्रत्येक माणूस प्रत्येक पिंजऱ्यामध्ये, प्रत्येक माणसाचा एक पिंजरा अलग, आणि त्या पिंजऱ्यामध्ये तो माणूस पूर्णपणे विवस्त्र, अंगावर एकही कपडा नाही, एकही कपडा नाही. हे पाहिल्याच्या नंतर हा थरथर कापतो, अंगाला घाम सुटतो, पाठीमागं वळून बघतो, ज्या रूममध्ये हा उभा होता तिथं रूम नव्हती, तिथं पिंजरा होता, आणि हा त्या पिंजऱ्यामध्ये उभा होता. याला कळून चुकलं की आपण एका पिंजऱ्यामध्ये आहोत, आणि आपण इथं कसं आलो हे त्याला कळालंच नाही.
तो जोरजोरात दुसऱ्यांसारखा रडायला लागला, ओरडायला लागला, चिरकायला लागला. आणि तिथे एक माणूस नव्हता, हजारो माणसं होती, हजारो. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पिंजरेच पिंजरे दिसू लागले. आणि त्या सगळ्या पिंजऱ्यांमध्ये याचा एक छोटासा पिंजरा. तेवढ्या त्याच्या पिंजऱ्यामध्ये तीच मुलगी येते, जी मुलगी याच्यासोबत काल रात्री संभोग करत होती. तो तिच्यापाशी येतो, रडता रडता तिला विचारतो की हे काय आहे, मला काही समजत नाही, प्लीज मला सांग, मी कुठं आहे आणि कसं झालंय. ती मुलगी हसायला लागली. ती मुलगी म्हणली, अरे मूर्खा, तुला विकलंय मला आणि तू माझा नोकर आहेस. मी तुझा वापर करतेय आणि मी जोपर्यंत तुला सोडणार नाही तोपर्यंत तू इथंच राहशील. इथून जाऊ शकणार नाहीस तू माझा कैदी आहेस, कैदी. मी यक्षिणी आहे. जितके पण तुला इथं माणसं दिसत आहेत त्या सगळ्यांचा मी भोग घेतलेला आहे आणि त्या सगळ्यांनी मला धोका देण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून त्यांची आत्मा मी माझ्या कैदमध्ये ठेवलेली आहे. आणि वर्षानुवर्ष मी सगळ्यांचं शोषण करत राहील. आणि जो कोणी पण मुलींचा वापर करेल, मुलींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल, त्यांचं मी शोषण करत राहील. आणि बस चला, स्टोरी इथं संपली. स्टोरी चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता.